नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज काम बिम सोडून आता घरीच बसलोय, कारण आता परीक्षा करतोय 13वीची बाहेरून. कारण सर्वीकडे आता 13 म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे, ग्रॅज्युएशन. पण तर जॉब भेटेल. नाहीतर आता म्हणून मी आता गावाला परीक्षा देतोय बाहेरून 13वीची. आणि आता काम बिम सोडून घरीच बसलो होतो. बोललो आज गुरुवार आहे तर आज मठात जाऊया, दादरच्या. म्हणून आता मठात जातो दादरच्या. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला पण दाखवतो दादरचा मठ कसा आहे. तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता. आम्ही असं इकडे पण मठ आहेत, पण आम्ही असं मालाडला राहायचो ना पहिला, तर दादरलाच पहिला जायचो मठात. म्हणून आता पण तिकडेच जातोय. आणि तुम्हाला पण बोललो जरा दाखवीन, तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि बघा मठ. बाकी काय नाही. भावांनो, आता मी राहतो म्हणजे नालासोपारात राहतो, आणि आता मी विरार स्टेशनला जातोय. कारण विरार स्टेशनला जास्त गर्दी बिर्दी नसते, आरामात चढायला भेटतं. म्हणून आता विरार स्टेशनला जातोय. विरार स्टेशनवरून मग दादरची ट्रेन पकडेन, मग तिथं दादरला उतरेन. तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि बघा. तर आता मी चालत जातोय विरार स्टेशनला. रिक्षाने काय रोज रोज परवडत नाही, असेच पैसे वाचतो जरा. सेविंग इम्पॉर्टंट आहे भावा, म्हणून आता चालत जातोय विरार स्टेशनला. तर ट्रेन बिन पकडीन. व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि बघा. ब्लॉग नक्कीच आवडेल तुम्हाला. स्वामींचं मठ पण कडक मस्त वाटेल तुम्हाला, मन असं हलकं होईल. दर्शन तुम्हाला घर बसल्या भेटते. चला इकडून भावा चालत जायचं. अजून एक रिझन आहे, इकडं जरा नजारा बघा असा वाटतो. तो एकदम असं गावात आल्यासारखं फील वाटते. म्हणून भावा इकडे चालत पण येतो, तर मन हलका वाटते इकडे येऊन. तर कसा वाटतो बघा. तर भाऊ आता फायनली आम्ही आलोय विरार स्टेशनला. सोबत कोण नाही भाऊ, एकटाच आहे सध्या. कारण भाऊ पैसे नाहीत, म्हणून कोण नसेल सोबत. काही असं टेन्शन नाही, पैशाचे असतात. पण आता तरी मी एकटा सध्या आहे. आणि आता फायनली विरार स्टेशनला आलोय. बघायचं विरार स्टेशन हे बघा. तर आता इथून विरार स्टेशनला आलोय. तर आता इथं कुठं दादरची ट्रेन आहे का बघतो, भेटता काय. आणि दादरची ट्रेन भेटते का बघतो. तर गर्दी नसेल जास्त, कारण दुपारच्या टायमाला आलं. ट्रेन आता बघू लागलेली आहे काय. तिकीट पहिले काढतो. तिकीट नसली तर टिकीट बघायला तर लागले माझे, म्हणून तिकीट काढून जातो मस्त तरी. कसं व्हिडिओला कंटिन्यू राहा. आता दादरची गाडी लागली. दादर फास्ट प्लॅटफॉर्म 6वर लागले. मग आता प्लॅटफॉर्म 1 वरून प्लॅटफॉर्म 6वर आलो. आता दादरची गाडी आहे 4:03ची, आणि आता 4:01 झालं आहे. गाडीची टाईम बघूया आधी. मित्रांनो, आता पूर्णपैकी ट्रेन खाली आहे आणि ट्रेनमध्ये चाललो आहे. आता दादरची ट्रेन लागलेली जस्ट, आणि सतत मी चालत्या ट्रेनमध्ये चाललो. थोडा 1 मिनिट जर लेट झाला तर डायरेक्ट ट्रेनच सुटून गेली ती. मग डायरेक्ट लेट होती ट्रेन. नंतर नशीब ट्रेन थोडा 1 मिनिट लवकर आलो, नाहीतर चांगली लागले असते. आणि ट्रेन बघा पूर्ण खाली आहे ट्रेन. मला वाटलं गर्दी बिर्दी असेल ट्रेनला, पण ट्रेनला जास्त गर्दी नाही. आता दादर स्टेशनला उतरू, नंतर मग दाखवतो तुम्हाला. मग व्हिडिओला कंटिन्यू राहा. चला आतमध्ये बसतो, लटकत नाही. दादर स्टेशनला उतरलो आहे. दादर स्टेशनला गर्दी एकदम खतरनाक होती. चढताना एवढी गर्दी नव्हती, उतरताना लय होती. आता प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर जायचं आहे कुठेतरी, तिकडे जाऊ. माणसावर आपण काय त्याच्यावर जास्त बघायला नाही, इग्नोर करतो. आज वाटते खतरनाक वाटते. आता इथून आपण इथून वर जाऊ. तर तुम्हाला आता इथून इकडं समोर जायचं आहे, समोरच्या रस्त्यात गाडीवाला धक्का देऊन तर आता समोर जाऊ आपण इथून. तर माणूस सर्व बघतो माझ्याकडे काय करताय व्हिडिओ आणि काय नाही. तर आता समोरून तिकडे गेलात का इथून 18-15 मिनटं लागतात इकडून चलत जायचं. काही टेन्शन नाही, इकडून चलत जाऊया. जरा इथे गर्दी बघा भरपूर आहे.
भावानं आता दादर स्टेशनला उतरलो. आता इथून तुम्हाला डायरेक्ट समोरच स्टेट चालत जायचं आहे. आता हे बघा हा रस्ता तुम्हाला लागला, इथं बस स्टँड लागला होता. मी पण किती दिवसानंतर इकडे येतोय, तर मला पण काय अजून माहिती नाही प्रॉपर असा. आता इथून फक्त एवढा समोर चालला एवढा माहिती आहे. आणि इथून एक असा क्रॉसिंग लागतो, त्या क्रॉसिंगवर आपल्याला हा रस्ता क्रॉस करायचा आहे. इकडे आता क्रॉसिंग बघूया कुठे दिसतं तो. इकडं भरपूर माणसं आहेत, काही अनोन म्हणजे रेग्युलर प्लेसमध्ये आलो आहे, तर कधी आलो नाही इकडं. सर्व लोक बघते काय व्हिडिओ करताय मी काय नाही घाबरायचं नाही भाई. आता इकडून बघा समोर, आता इकडे रस्ता क्रॉस करायचा आपल्याला. तर रस्ता क्रॉस करून घ्या. 2 मिनटं रेकॉर्डिंग बंद करते भाई. तर भाऊ तुम्हाला इकडं आज जायचं आहे. इकडे तुम्हाला भाजी मार्केट लागेल आणि तुम्हाला समोर शेड्या बघा कशा आहेत त्या. तुम्हाला शेड्या लागतील, त्या शेड्याच्या इथून तुम्हाला जाऊन अजून 10 मिनटावर आहे तरी पण दाखवतो तुम्हाला. इकडून अशी एक गल्ली लागेल, हे बघा अशी. त्या गल्लीतून जाऊन तुम्ही वर रस्ता क्रॉस करायला लागतो. तिथून रस्ता क्रॉस केला का अजून परत 10 मिनटं करायला लागतो. नंतर मग मठ लागतो, तुम्हाला दाखवतो. हा कोरी लागेल, कोरीच्या इकडून डायरेक्ट स्ट्रेट जायचं आहे आपल्याला. ह्या बिल्डिंगच्या बरोबर समोर जायचं आपल्याला. समोर बघा बाहेर गर्दी बघा किती आहे ते पहिल्यापासून. स्वामी समर्थांचं मठ गार्डन मध्ये नाहीये. तर मित्रांनो फायनली आता पोचलो आहे स्वामी समर्थांच्या मठात. तर किती 4-5 वाट तरी चुकलो आणि आता फायनली इकडे पोचलो आहे. आता आतमध्ये दर्शन घेऊया जरा. आणि तुम्ही पण बघा आतमध्ये कसं वाटतंय तुम्हाला. तुम्हाला पण म्हणजे असा इकडचा ॲड्रेस पाहिजे असेल तर तुम्हाला मी खाली कमेंटमध्ये टाकतो नक्कीच. आपल्याला डिस्क्रिप्शन. आणि आता आतमधून मठ बघा तुम्ही काय दिसतो. आतमध्ये जर व्हिडिओ करायला दिली तर व्हिडिओ काढी, नाही तर व्हिडिओ काय काढणार नाही. आता दर्शन घेतो जरा. हे बघा कसं वाटतं ते. इकडे आतमध्ये एकदम खतरनाकवाला लुक दिला आहे. तर पहिला आतमध्ये जाऊन पहिला घेऊया दर्शन. चला उटी कशी आहे काही चालू. हां 160 भेटेल. डबल 160 आहे, 150 100. हे 100ला आहे. हां हे 100ला आहे. ही वाली द्या. तर आता जरा ओटी घेऊया आपण मस्त. मित्रांनो ओटी घेतलेली आहे. मध्ये काय व्हिडिओ बनवून घेतलं वाटत तर नाही होईल.
तर आता दर्शन बिर्शन घेतलं. जास्त गर्दी नव्हती कारण आज 7:30 जरा लेट आलो होतो म्हणून जास्त गर्दी नव्हती वाटतं. तर आता दर्शन बिर्शन घेतलं आणि आता वाजले 6. आता भावा गर्दी भेटणार आहे चिडून बघा, कारण आता 6ची ट्रेन भेटत नाही, म्हणजे 6ची विरारची जायला सर्वांना जास्त गर्दीच असता. आता 6ची ट्रेन भाई खतरनाक भेटत, इथून रस्ता क्रॉस करतो. दर्शन घेतल्यावर गाडी एकदम मन मोकळा वाटतं, एकदम एकदम हलका फील होतो एकदम आतमधून. ट्रॅफिक मित्र आता मठातून बाहेर आलो. मला वाटलं जास्त गर्दी असेल, मग गर्दी जास्त नव्हती. तर मस्त की दर्शन बिर्शन घेतला, एकदम मन एकदम प्रसन्न वाटतं, एकदम हलका वाटतं. सर्व टेन्शन बिन्शन भावा दूर झालं आहे आणि आता घरी जातो आहे. तर भावा मला तर वाटतं आता की ट्रेनमध्ये भावा चढायला पण भेटणार ना आता, कारण 6 वाजले का सर्व कामामध्ये येतात आणि ट्रेनला जाम गर्दी असतात. आता विरारला जाणारी ट्रेन म्हणजे पूर्ण भरलेलीच असणार. तर बघूया जागा भेटता काय. तर तुम्हाला मठ कसं वाटलं तर नक्की सांगा आणि बघूया ट्रेनमध्ये गर्दी बघा किती येते आता. लिटरली भावा पब्लिकमध्ये ब्लॉग होण्याची म्हणजे एक हट्टे चांगली, पण भावा एकदा कॅमेऱ्यात बोलायला लागल्यावर काय वाटत नाही. रेल्वे स्टेशनला गर्दी जाम होती, सकाळी नाही घरी जाते. व्हिडिओ इथेच एंड करतो. घरात एवढा ट्रेन बिनमधून दमून येऊन घरात मस्त आहे की आता बसलो आहे म्हणून व्हिडिओ काय काढली नाही. व्हिडिओ आवडलीस तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.